पुण्यातले गणेशोत्सव म्हणजे गजबजलेले रस्ते, भव्य मिरवणुका. ह्या मिरवणुकांमध्ये शांतता राखणं म्हणजे पुणे पोलिसांसाठी चॅलेंजच. अशातच पुण्याच्या नानापेठ परिसरात एक घटना घडली आहे. पुण्यात गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री म्हणजे 5 सप्टेंबर 2025ला नानापेठ परिसरात 19 वर्षीय आयुष गणेश कोमकर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर परिसरात प्रचंड खळबळ माजली आणि चर्चेत आलं मागच्या वर्षी झालेलं वनराज आंदेकर हत्या प्रकरण. कारण ज्या तरुणाची हत्या झाली तो तरुण वनराज आंदेकर यांच्या हत्येचा मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा होता. आंदेकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच आयुष कोमकरची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे आणि पोलीस त्या दृष्टीने तपासही करत आहेत. खून का बदला खून से असाच हा प्रकार काल पुण्यात घडलाय. या हत्येनंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विषय आपलाच याला सबस्क्राईब करायला विसरू नका.